सभापती भडकुंडे मॅडम तुमच्यासोबत असल्यानं लोकांची म्हणजे उत्सुकता लागली तुमच्याकडे प्रवेश केला आहे का पाठिंबा दर्शवला आणि त्या अपक्ष पण त्यांनी दाखल केला आणि आमचा अर्ज दाखल झाला. आमचा अर्ज अतिशय महत्त्वाचा होता. तर आम्ही त्याला विनंती केली आणि सांगितलं की बाबा आमच्यासाठी काय असेल अर्ज करा, पुढे आपण एकत्रित काम करू, भविष्य काळामध्ये परत तुम्हाला संधी देण्याचं काम करता येईल. अशा पद्धतीने त्यांनी आपलं स्वतःचं मोठे मन करून आमच्या म्हणण्याला होकार दिला. आमदार साहेबांनी पण त्याला बोलले. त्याच्यामुळं त्यांनी मनावर घेऊन अर्ज काढला. त्याला मी मानसवी शुभेच्छा देतो. पण त्या पॅनलमध्ये आले असते ना पूर्वीच त्या पॅनलमध्ये आले असते की तुमच्या थोडं लेट झालं, उशीर झाला. सुरुवातीला हे झालं असतं तर त्यालाच संधी दिली. त्याला संधी देणं महत्त्वाचं होतं, परंतु लेट वेळ म्हणजे तुम्हाला तिकीट मिळाल्यामुळं तुम्ही नाराज होता तुम्ही नाकारल्यामुळं तुम्ही नाराज होतात आणि राष्ट्रवादीकडून तुम्ही म्हणजे उमेदवारी दाखल केली होती शिवसेनेकडून ज्याची चर्चा अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. खरं तर लोकशाही वाचताना हा माझा सर्वस्वी म्हणजे त्या उद्देशाने मी प्रयत्न करत होते. कारण हुकुमशाही पद्धतीने दादागिरी पद्धतीने जे माझ्याबरोबर अन्याय केला त्याच्या विरुद्ध मला लढायचं होतं आणि ती संधी माझ्याकडे होती, पण ती मला माझ्या काही उशीर झाल्यामुळे ती मी गमावली. पण काकांनी आणि आमदार राजभाऊ खरे यांनीही संपर्क साधला आणि त्यांनी मला विनंती केली की आपण लढूया आणि तो शब्द काकांनी दिलाय. फक्त हुकुमशाहीच्या विरोधात मला लढायचं. माझे आमदार दिलीप माने साहेबांचा बद्दल माझ्या मनामध्ये आदर आहे. त्यांनी मला न्याय दिलाच आहे नेहमी, पण जे हुकुमशाही दादागिरी जी त्यांनी चालवली आहे ना त्याच्या विरुद्ध लढायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मी लेख आहे. जर माझ्यावर अन्याय होत असेल आणि समाजात प्रत्येकावर जर अन्याय होत असणार आणि दादागिरी जर वाढणार असेल तर त्याला कुणीतरी थांबवलं पाहिजे. आणि काकांकडे मला ती दिसली आहे प्रवृत्ती. ते जे आजपर्यंत सर्वसामान्य लोकांसाठी काम करतात, इतकं झगडतायत, आजारपण असो किंवा वयाचा विचार न करता जे ते काम करतात आणि त्यांच्यामध्ये ती आहे. कुणाला तरी रोखण्यासाठी आपण पुढे आलंच पाहिजे. त्यासाठी मी काकांना पाठिंबा दिला आहे आणि काकांसाठी ह्या इलेक्शनमध्ये पूर्ण मनापासून काम करेल. काका निवडून यावे, राष्ट्रवादीचं पॅनल यावं, कारण हुकुमशाही थांबली पाहिजे आणि त्या विरोधासाठी मी पाठिंबा हा फक्त पाठिंबा आहे का पक्षप्रवेश सुद्धा आहे? जर माझी गरज भासली, कारण 30 वर्ष आम्ही राजकारणात आहोत, जर आमच्याविषयी काही असेल पक्षाला वाटलं तर आम्ही नक्कीच त्या पद्धतीने प्रयत्न करू. चर्चा आहे की म्हणजे राष्ट्रवादीच्या पक्षात तुम्ही प्रवेश करणार. माझी जर गरज भासली, मी परत तेच म्हणते, आम्ही 30 वर्ष केले. जर आमचं काही असेल अस्तित्व, जसं काकाने ओळखलं त्या पद्धतीने असं तर तोही करू निर्णय घेऊ. काय म्हणलं? पलीकडले पण अर्ज काढले. हो, नाव सांगून कुठून भरला होता? बापूसाहेब शिंदे, कुंडी गट आणि गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मी अधिकृत उमेदवार होतो. 43 गट आणि 22 गट या दोन्ही ठिकाणी माझी अधिकृत उमेदवारी होती. पण यानंतर ज्या वेळेला आम्ही अर्ज भरल्याच्या नंतर ज्यावेळेला या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार केला, वाटाघाटीमध्ये बऱ्यापैकी आम्ही कमी पडलो. तर या ठिकाणी पक्षाचा आणि आदरणीय काकांचा ज्या विश्वासाने आदरणीय काकांनी आणि पक्षाने माझ्यावर जी जबाबदारी दिली होती आणि जो विश्वास टाकला होता त्या विश्वासाला पात्र राहणं ही माझी जबाबदारी होती. आणि ज्या वेळेला ह्यामध्ये आपल्याला शिस्तपणाने त्या निवडणुका झाल्या पाहिजेत. आपल्या तालुक्याची आपण जे म्हणतो देशाला महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आपला जो उत्तर सोलापूर तालुका आहे तो अतिशय सुसंस्कृत आजपर्यंत आहे. आणि हा तालुका सुसंस्कृत घडवण्यासाठी आदरणीय काकांचं जे योगदान आहे ते खूप मोठं आहे. आणि ह्या संस्कृतपणातूनच ह्या सगळ्या निवडणुका व्हाव्या, कुठेही बेशिस्तपणा जाणवू नये, लढत चांगली व्हावी, या सगळ्या उद्देशाने काकांनी जे प्रयत्न केले आणि त्यामध्ये काही गोष्टी आम्हाला थोड्या बेशिस्त वाटल्या की कुठेतरी शिस्तीत व्हाव्या, या हिशोबाने काकांनी जो मला आदेश दिला पक्षाच्या वतीनं तो आदेश मी या ठिकाणी सर्वमान्य मानून म्हणजे स्वतः मान्य करतो
आणि या ठिकाणी कुंडी गट आणि कुंडी गण 22 कुंडी गट आणि 43 गण कुंडीचा या दोन्ही ठिकाणी माझी अधिकृत उमेदवारी या ठिकाणी माघारी घेतलेली आहे. त्यासाठी काकांचा जो आदेश आहे तो मान्य करून हा मी निर्णय घेतलेला आहे.